दैनंदिन पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा भरपूर वापर केला जातो। विष्णू पूजेत तर तुळशी हमखास वापरली जाते। पण तुळशीची पानं तोडण्याचेही काही धार्मिक नियम आहेत। जर तुळशीची पानं किंवा मंजिरी चुकीच्या पद्धतीने तोडलीत किंवा त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला तर आपल्या जीवनात अनेक प्रकारची संकट ओढवू शकतात। आपलं जीवन या अडचणींपासून दूर ठेवण्यासाठी तुळशीशी संबंधित काही योग्य नियम आणि परंपरा आहेत, त्या आज आपण समजून घेणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। तुळशीची पानं आणि तुळशीची मंजिरी हे धार्मिक आणि औषधी दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाची आहे। मात्र पानं आणि मंजिरी योग्य पद्धतीने तोडल्यास तिचे लाभ अधिक मिळतात। तुळशीची पानं तोडताना अनेक जण काही चुका करतात, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर अधिक परिणाम होऊ शकतो। म्हणून तुळशीची पानं किंवा तुळशीची मंजिरी किंवा तुळशीच्या झाडाची योग्य काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण करायला हव्यात। असं म्हणतात की तुळशीची पानं कधीही सकाळी तोडणं उत्तम असतं। सकाळी तुळशीची पानं ही ताजीतवानी असतात आणि यावेळी तुळशीची पानं तोडणं पवित्र मानलं जातं। पानं तोडताना मात्र पानं फक्त आवश्यक असतील तेव्हाच तोडावी आणि आवश्यक असतील तितकीच तोडावी। एकाच वेळी मोठ्या प्रमाणात तुळशीची पानं तोडू नये, त्यामुळे झाडाची वाढ होण्यासही अडथळा निर्माण होऊ शकतो। याचबरोबर तुळशीची पानं तोडताना तिचं आदरानं नमन करावं, तिचे आशीर्वाद घेऊन पानं तोडणंही महत्त्वाचं आहे। तुळशीच्या झाडाला निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे पाणी द्यावं, मात्र पाणी देतानाही तुळशीच्या मुळाशी जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी। शिवाय तुळशीला नैसर्गिक खतं द्यावीत, म्हणजे तिचे झाड ताजेतवाने राहील। याचप्रमाणे तुळशीची पानं तोडताना काळजी घेतल्यास आणि नियमित देखरेख केल्यास तुळशीचं झाड निरोगी राहतं आणि तिच्या पानांचा लाभही आपल्याला मिळतो। हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाची देवतेप्रमाणे पूजा केली जाते, त्यामुळे अंघोळ केल्याशिवाय तुळशीची पानं कधीही तोडू नये। अंघोळ न करता तुळशीच्या रोपाला पाणी घालण्यासही मनाई आहे। शिवाय जर तुमचा धर्मग्रंथांवर विश्वास असेल तर तुळशीची पानं तोडण्यापूर्वी तुळशी मातेची प्रार्थना आवर्जून करावी आणि पानं तोडण्याची परवानगी घ्यावी। अनेक वेळा अनेक जण तुळशीची फक्त पानं तोडतात, असं करणं चुकीचं आहे। फक्त पानं कधीही तोडू नये, पानांसोबत फांदीचा पुढचा भाग संपूर्ण तोडावा। तुळशीला आलेल्या मंजिरींना खूप महत्त्व आहे, म्हणून मंजिरी या सर्व फुलांपेक्षा श्रेष्ठ मानल्या जातात। त्यामुळे मंजिरी तोडताना त्यामध्ये पानं असणं आवश्यक आहे, हेही लक्षात ठेवावं। शिवाय तुळशीची पानं तोडताना आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे सूर्यास्तानंतर कधीही तुळशीची पानं तोडू नये। तुळशीची पानं तोडताना नखांचा वापर करू नये। तुळशीला नेहमी मोकळ्या जागेत ठेवावं आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायला विसरू नये। विनाकारण तुळशीची पानं तोडणंही अशुभ मानलं जातं। नेहमी तुळशीचा वापर धार्मिक कार्यात किंवा कोणत्याही रोगात औषध म्हणून करावा। अनेक वेळा तुळशीची पानं तुडून खाली पडतात आणि लोकांचा त्यावर पाय पडतो। आपल्या घरी असं होऊ देऊ नये। तुळशीची वाळलेली पानं कधीही झाडून कचराकुंडीत टाकू नये। ही कोरडी पानं गोळा करून फक्त मातीतच मिसळावीत। तुळशीला हिंदू धर्मात देवी म्हटलंय, ज्याची पूजा केली जाते आणि त्याला घरात ठेवण्यासाठी अनेक नियम केले जातात। असं मानलं जातं की ज्या घरात तुळशीची नित्य पूजा केली जाते त्या घरात देवी लक्ष्मीचा सदैव वास असतो। यामुळेच अनेक जण घरी तुळशीचं रोप लावणं शुभ मानतात आणि विधीनुसार रोज त्याची पूजा करतात, कारण आपल्या शास्त्रात तुळशीला आई म्हटलं गेलंय आणि तिचं धार्मिक महत्त्वही सांगितलंय। हे रोप घरामध्ये ठेवल्यानं वास्तुदोष दूर होऊन सुखसमृद्धी येते, असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत। स्कंद पुराणानुसार जिथं तुळशीचं रोप असतं तिथे यमदूत नसतात। सकाळी तुळशीचं दर्शन घेणाऱ्याला अनेक पटींनी पुण्य मिळतं। कार्तिक महिन्यात तुळशीच्या पूजेला आणि सेवेला विशेष महत्त्व आहे, म्हणूनच कार्तिक महिन्यामध्ये तुळशीची पानं तोडताना विशेष काळजी घ्यावी। रविवारी आणि एकादशीला तुळशीची पानं किंवा मंजिरी तोडू नये। रविवारी किंवा मंगळवारी तुळशीची मंजिरी तुळशीची पानं कधीही तोडू नये। याचबरोबर तुळशी प्रत्येकाच्या घरात असावी असं म्हणतात। तुळशीशिवाय देवाला अन्न ग्रहण होत नाही, म्हणून देवाला नैवेद्य करताना तुळशीचं पान आवर्जून ठेवावं। तुळशीच्या रोपाला अपवित्र असताना स्पर्श करू नये किंवा जवळही जाऊ नये। अंघोळ केल्यानंतर त्याला नेहमी स्पर्श करावा आणि रोज पाणी अर्पण करावं। तुळशीजवळ कोणतीही घाण वस्तू ठेवू नये, त्यात चुकूनही घाण पाणी टाकू नये। तुळशीच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका ठेवावा। शिवाय शुक्रवारी तुळशीला कच्चं दूध अर्पण करावं किंवा पाणी अर्पण करावं, यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हणतात। याशिवाय दररोज तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा। दिवा लावण्यापूर्वी दिव्याखाली काही अखंड अक्षता ठेवाव्यात। तुळशीला मंजिरी आली असेल तर तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी मंजिरी फार दिवस ठेवू नये। ती खुडून तिचा चुरा करून पुन्हा कुंडीत किंवा मातीत मिसळून टाकावी।
मंजिरी खुडल्यामुळे आणि वरवरची पानं अलगद तोडल्यामुळे तुळशी अधिकाधिक बहरते आणि फोफावते सुद्धा। याही व्यतिरिक्त तुळशीची मंजिरी घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि वाईट शक्तींचा नाश करते असं म्हणतात। तुळशीची मंजिरी धार्मिक विधींमध्ये वापरल्यानं मानसिक शांती लाभते। तुळशीची मंजिरी आरोग्यासाठी लाभदायक आहे। त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल गुण असतात। काही ठिकाणी तुळशीची मंजिरी घरात ठेवणं आर्थिक उन्नतीसाठी शुभ मानलं जातं। यामुळे धनलाभ होतो असं म्हणतात। म्हणून कधीही तुळशीच्या मंजिरी तोडल्या तर त्या लाल कपड्यात गुंडाळून धनस्थानी ठेवाव्यात असं म्हटलं जातं। तुळशीची मंजिरी देवाच्या पूजेत वापरणं पवित्र मानलं जातं आणि यामुळे घरात शांतता आणि समृद्धी येते असंही सांगितलं जातं। आता तुळशीची मंजिरी तोडायची असेल किंवा तुळशीची पानं तोडायची असेल तर सकाळची वेळ शुभ मानली जाते। संध्याकाळी तुळशीची पानं किंवा मंजिरी अजिबात तोडू नये। शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे तुळशीची पानं तोडण्यापूर्वी किंवा मंजिरी तोडण्यापूर्वी हात स्वच्छ असावेत, कारण तुळशीला धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र मानलं जातं। तुळशीची पानं किंवा मंजिरी तोडताना ती अधिक प्रमाणात तोडू नये हे सुद्धा लक्षात ठेवावं। याही व्यतिरिक्त धार्मिक मान्यतेनुसार सोमवारी आणि गुरुवारी तुळशीच्या मंजिरीला स्पर्शही करू नये। याही व्यतिरिक्त ज्यांच्या कुंडलीत गुरुग्रहाचे दोष असतील त्यांना तुळशीच्या मंजिरीचा उपयोग धार्मिक उपायांसाठी करणं लाभदायक मानले जातं। मात्र त्याआधी तुम्ही तज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता, ज्याचे शुभ परिणाम तुम्हालाही नक्कीच अनुभवता येऊ शकतील। तर तुळशीची पानं आणि तुळशीची मंजिरी तोडण्याआधी कोणती काळजी घ्यावी आणि तुळशीचं रोप टिकण्यासाठी कोणते नियम पाळावेत याबद्दल आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेतली। याही व्यतिरिक्त तुमच्या घरातल्या तुळशीची तुम्ही कशी काळजी घेता कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।